100 ग्रॅम अळीव किंवा मग या वाटीने 1 वाटी अळीव घेतले। आपण घेतलेले अळीव स्वच्छ निवडून घेतले आणि 4 वाट्या खवलेलं खोबरं घेतलंय आणि ज्या वाटीने अळीव घेतले त्याच वाटीने 4 वाट्या खवलेलं खोबरं घेतलंय आणि याच वाटीने 1 वाटी दूध घेतलंय। असं सगळं मी एकत्र करून 2 ते 3 तास भिजवून ठेवलं। अशा रीतीने आपण एकत्र करून ठेवलं की अळीव खोबऱ्याच्या आणि दुधाच्या ओलाव्यामुळे छान फुलून येतात। या मिश्रणात मी अर्धा किलो गूळ किंवा 3 वाट्या गूळ मिक्स करते। असं आता गॅसवर ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे। काही वेळा करता मोठ्या गॅसवर ठेवलंय आणि आता मंद गॅसवरच आपल्याला हे मिक्स करायचे। हे मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून 15 मिनिटं झाली आहेत आणि गॅस अगदी मंद ठेवलाय आणि मी हे मिश्रण सतत ढवळतीये कारण तळाला लागू शकतंय। आता बऱ्यापैकी गूळ विरघळलाय। आता मी यात साधारण 1 टेबलस्पून तूप घालते। मी जे खोबरं घेतलंय 4 वाट्या ते व्यवस्थित दाबून भरलंय वाटीत, कारण अळीवाच्या लाडूला जितकं ओलं खोबरं असेल तितका लाडू छान लागतो। आता आपण मिश्रण ढवळायला लागल्यापासून 22-23 मिनिटं झाली आहेत। गूळ जवळजवळ विरघळलाय। आता आपण हे मिश्रण थोडंसं काढून बघूया एका ताटलीत। जर याचा खुटखुटीत गोळा बनत असेल तर आपण गॅस बंद करूया। हे बघा छान खुटखुटीत गोळा होतोय। मी आता गॅस बंद करते कारण आपल्याला अळीवाचे लाडू कडक करायचे नाहीयेत, मऊसरच ठेवायचेत। गॅस बंद केलाय। आता हे मिश्रण साधारणपणे गार झालं की आपण याचे लाडू वळूया। आपलं अळीवाच्या लाडूचं मिश्रण आता साधारण कोमट झालंय। आता मी याचे लाडू वळून घेते। आपल्याला हवे त्या आकाराचे आपण लाडू वळून घ्यावे। असे छान मऊसरच लाडू झाले पाहिजेत। हे बघ असे एकदम मऊ, म्हणजे खुटखुटीत पण मऊसर लाडू झाले पाहिजे। हे बघ किती छान दिसतायत ना, खूप छान। आणि अळीव पण छान चकचकीत दिसतायत ना। आपले लाडू तयार आहेत। आपण घेतलेल्या साहित्यात 25 लाडू होतात।